मुंबई एसटी बँकेमध्ये सदावर्ते आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या संचालकांमध्ये हाणामारी, बाहेरून लोकांना बोलावून मारहाण केल्याचाही दोन्ही संघटनांचा एकमेकांवर आरोप. केरळमधील आनंदू आजी आत्महत्या प्रकरणावरून युवक काँग्रेस आक्रमक, आरएसएसवर लैंगिक भाषणाचे आरोप करत तरुणाची आत्महत्या, टिळक भवन परिसरामध्ये युवक काँग्रेसचंही आंदोलन. लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर बिहार विधानसभा निवडणूक लढवणार, भाजपकडून मैथिली ठाकूरला अलीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी. दिवाळीआधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात, राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांमध्ये 480 कोटी रुपये वाटपास मंजुरी, मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांना दिवाळीआधीच मदत. गडचिरोलीमध्ये भूपतीसह 60हून अधिक नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, भूपतीवर 6 कोटींचं बक्षीस होतं, तर आत्मसमर्पण केलेल्यांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून संविधान भेट. बीड जेलच्या प्रवेशद्वारावरून शिवरायांचा फोटो काढला, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा मोठा आरोप, शिवरायांचा फोटो काढून तिथे बायबलमधील संदेश लावल्याचाही त्यांचा आरोप. बीडचे जेलर पेट्रस गायकवाडांवर पडळकरांचे गंभीर आरोप. समीर पाटलांकडून रवींद्र धंगेकरांवर 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा, तर चंद्रकांत दादांचा सल्ला घेऊन नोटिशीला उत्तर देणार. समीर पाटलांच्या नोटिशीनंतर धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांना टोला. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांसंदर्भात विधानभवनात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक संपन्न. बैठकीसाठी खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते. तसंच काही बिबटे वनताराकडे पाठवण्याचाही प्रस्ताव मांडला. अजित पवारांची माहिती. बाबासाहेब पाटलांकडून गोंदियाच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा, प्रकृतीच्या कारणास्तव अजित पवारांकडे राजीनामा पाठवला. इंद्रनील नाईकांच्या गोंदियाच्या पालकमंत्रीपदी आता वर्णी लागण्याचीही शक्यता.